मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। आज आपण बनवणार आहोत पाकातला मौसूद रवा लाडू। रेसिपी बनवताना बऱ्याच टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचा जर पाक बिघडला तर तुम्ही कसा व्यवस्थित लाडू बनवू शकता ते। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये पाव वाटी तूप घालून घेऊया। तूप गरम झालं की त्यामध्ये 2 वाटी रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला बारीक गॅसवर छान खमंग वास येईपर्यंत म्हणजेच थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरच रवा भाजून घ्यायचा म्हणजे छान खमंग भाजला जातो। रवा भाजून झालेला आहे, बघू शकता छान रंग आलेला आहे रव्याला। आता गॅस बंद करून हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण साखरेचा पाक बनवणार आहोत, त्यासाठी 1.5 वाटी साखर मी पॅनमध्ये घालून घेतलेली आहे आणि साखर बुडेल एवढंच पाणी घालून घेतलेलं आहे, जास्तही पाणी नाही घालायचं। आणि हे मिश्रण साखर विरघळेपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे। 1 तारी साखरेचा पाक बनवायचा आहे आपल्याला। रव्याचे लाडू बनवताना साखरेचा पाक परफेक्टच यायला लागतो। पाक कच्चा राहिला तरी लाडू येत नाही आणि जर पाक पुढे गेला तरी लाडू एकदम कडक होतात। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, बघू शकता। आता इथून पुढे 5 ते 6 मिनिट लागतात 1 तारी साखरेचा पाक यायला। गॅसच्या फ्लेमनुसार वेळ कमी जास्त लागू शकतो, पण 4 मिनिट झाले की पाक चेक करत राहायचं, कारण कधीही पाक येऊ शकतो। तर इथे आपले 5-6 मिनिट झालेले आहेत। आता आपण पाक चेक करून घेऊया। पाक चेक करणं एकदम सोपं आहे। असं चमचा बाहेर काढायचा आणि चमच्यावरून जो शेवटचा थेंब पडेल त्याला अशी तार यायला हवी। बघा, हा जो शेवटचा थेंब पडतोय त्याला तार येते। आता दुसरा प्रकार म्हणजे आपण बोटावर पाक घेऊया आणि थोडंसं थंड करून असं चेक करायचं आहे दोन्ही बोटामध्ये। बघू शकता एकदम व्यवस्थित तार येते, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। तर असा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। रवा लाडूसाठी हा पाक एकदम परफेक्ट आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि जो भाजलेला रवा आहे तो यामध्ये घालून घेऊया। रवा यामध्ये घातलेला आहे आणि मनुके आणि काजूही घातलेले आहेत। थोड्या पिस्ता घालून घेऊया। कॅमेरा ऑन करायचा राहून गेला होता त्यामुळे ते शूट नाही झालं। तर 1 चमचा वेलची पूडही घालून घेतलेली आहे मी इथे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आत्ता तुम्हाला हे मिश्रण एकदम पातळ वाटत असेल, पण रवा एकदा यामध्ये मुरला की मिश्रण व्यवस्थित घट्ट होतं। तर हा रवा एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। झाकण ठेवून याला आपण 1 तास असंच ठेवून देऊया, पण आधीमध्ये हे मिश्रण हलवत राहायचं आहे, कारण कधी कधी लवकरही लाडू बांधायला येतात, त्यामुळे आधीमध्ये हे चेक करत राहायचं। तर बघू शकता आपलं मिश्रण एकदम व्यवस्थित मुरलेलं आहे। आता हे लाडू बांधायला येत आहेत की नाही ते चेक करून घेऊया। हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि गुठळ्या असतील तर सगळ्या फोडून घ्यायच्या आणि मग लाडू बांधायला घ्यायचा। बघू शकता लाडू एकदम व्यवस्थित बांधायला येत आहे आणि एकदम छान लाडू बनवून तयार झालेला आहे। बघा, एकदम मस्त लाडू झालेला आहे। तर तो आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही लाडू बनवून घेऊया। आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेलेच आहेत, तरी पण तुम्हाला जर असं वाटलं की लाडूला वरूनसुद्धा ड्रायफ्रूट्स लावायला हवेत तर तुम्ही त्यावरती मनुका किंवा काजू वगैरे लावू शकता। मी या लाडूला वरून मनुके लावून घेते, दिसायलाही छान दिसतात। पिस्ताही लावून घेऊया आपण त्याच्यासोबत आणि लाडू बांधून घेऊया। तर याच प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते। बघा, मनुके आणि पिस्ता लावल्यामुळे एकदम छान दिसतो लाडू। तर हा आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि बाकीचेही मी सगळे लाडू बनवून घेते अशा प्रकारे। लाडू बांधताना रवा जास्त हाताला चिटकू नये असं वाटत असेल तर हाताला तुम्ही तूप लावू शकता किंवा पाणीही लावू शकता, त्यामुळे रवा हाताला चिटकत नाही। आणि जर रवा पाकात टाकल्यानंतर आता तुम्हाला जर लाडू बांधता येत नसतील पाक कच्चा राहिल्यामुळे, तर सगळं मिश्रण गॅसवर परत गरम करून घ्यायचं थोडा वेळ आणि मग लाडू बांधायला घ्यायचे। एकदम व्यवस्थित लाडू बांधले जातात। आणि पाक जर पक्का झाल्यामुळे मिश्रण घट्ट झालं असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी शिंपडून घ्यायचं आणि मग लाडू बांधून घ्यायचे। एकदम परफेक्ट लाडू होतात। पाक कच्चा राहू दे किंवा पक्का होऊ दे,
कोणत्याही प्रकारे पाक बिघडला तरी आपण त्याला व्यवस्थित करून छान लाडू बनवू शकतो. बघू शकता एकदम मस्त लाडू झालेले आहेत आणि छान मऊ लाडू झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त दिसत आहे आणि एकदम मऊसूत रवा लाडू झालेले आहेत. बघा, याच प्रकारे आपले खमंग आणि मऊसूत रवा लाडू बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा या दिवाळीला अशा प्रकारे नक्की रवा लाडू बनवून बघा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.